नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून एक नवीन प्रकार आपण चालू करतो इथे करंट अफेअर्सचा अभ्यास करण्याचा. आतापर्यंत मी फक्त तुम्हाला एक इम्पॉर्टंट इंडियन एक्सप्रेस आर्टिकलचे स्क्रीनशॉट त्याचे मराठीमध्ये भाषांतर करून किंवा त्याची समरी जी आहे ती मराठीमध्ये काढून त्याचे स्क्रीनशॉट मी टाकत होतो. आता आपण काय करणार आहोत तर त्याला आपण स्वतः इथे सोबत वाचत जाणार आहोत आणि मग मध्ये मध्ये जिथे कुठे आपल्याला गरज वाटेल की इथे थोडं एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे तर ते सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं कव्हर करता येईल. तर इथून पुढे आपण या पद्धतीनं थोडंसं हे करंट अफेअर्सला अभ्यास करणं किंवा अभ्यासणं करणार आहोत. आता आजचा जर विचार केला तर आज आपण जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स घेणार आहोत इंडियन एक्सप्रेसमधले ते आजचे आणि कालचे असे घेणार आहे, कारण कालचा व्हिडिओ राहिला होता त्यामुळे आपण कालचे आर्टिकल्ससुद्धा यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळं पहिल्यांदा तुम्हाला 21 तारखेचे जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत ते आणि त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स मराठीमधून आपण इथे बघणार आणि त्यानंतर 22चे म्हणजे आजचे सुद्धा आर्टिकल्स आणि त्याचे मराठीमधून इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण इथे बघणार आहोत. मग आता पहिलं जर आर्टिकल आपण कालचं बघितलं, आता हे 21 जुलै 2025चं म्हणजेच कालचं आहे. त्याच्यामध्ये रिलीफ फ्रॉम फूड प्राइजेस अशा आशयाचं आर्टिकल होतं जे हरीश दामोदरन यांनी लिहिलेलं होतं. ठीक आहे. मग महागाईपासून दिलासा, जून महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे ज्याला आपण कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणतो तो 2.7च्या खाली आला आहे आणि जी की 2 वर्षातली निच्चांकी पातळी आहे. ठीक आहे. मग त्या अन्नधान्याच्या किमतीमधील वाढ कमी झाल्यामुळं म्हणजे वाढ कमी झाली म्हणजे त्याच्या किमती कमी दरानं वाढत आहेत. ह्याचा अर्थ अन्नधान्याच्या किमतीमध्ये घट झाली असं होत नाही बरं का. अन्नधान्याच्या किमतीमधील वाढ कमी झाल्यामुळे हे शक्य झाले. मग आता इथे कॉन्सेप्ट येतो बघा आपल्या थिअरीमध्ये ज्याला आपण डिसइन्फ्लेशन असं म्हणतो. तर तो कॉन्सेप्ट काय आहे तो तुम्ही मला कमेंट करून खाली सांगा. मग त्याचे काय काय कारणं आहेत तर मान्सूनचा प्रभाव आहे. चांगला मान्सून, यावर्षी चांगला मान्सूनचा अंदाज आहे ज्यामुळे खरीप पिकांच्या लागवडीला मदत होईल आणि अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात राहतील. मागच्या वर्षीचा पण मान्सून चांगला झालेला आहे म्हणजे गेली सलग 2 वर्ष मान्सून चांगला आहे आणि यावर्षी पण चांगला एक्सपेक्टेड आहे. पावसामुळे जलाशयांमधील पाण्याची पातळी देखील समाधानकारक आहे. त्यानंतर सरकारी धोरणे ही सुद्धा महत्त्वाची आहेत. सरकारी हस्तक्षेप, सरकारने गहू आणि तांदळाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्या आहेत आणि खुल्या बाजारात विक्रीसाठी 300.35 लाख टन गहू आणि तांदूळ उपलब्ध करून दिले आहेत. मग ह्याच्यामुळं काय होतं आहे तर तो सप्लाय साईड कन्स्ट्रेंट जो आहे ठीक आहे तो कमी होतो आहे. त्याच्यामुळं बाजारपेठेमधला पुरवठा सुरळीत राहतो आणि त्यामुळं किमती स्थिर राहण्यास मदत होते. त्यानंतर खरीप पिकांची पेरणी हा एक मुद्दा आहे. खरीप पिकांची स्थिती सध्या तांदूळ, डाळी आणि तेलबिया यांसारख्या प्रमुख खरीप पिकांची पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक आहे. कृषी क्षेत्रातील वाढ जी आहे त्याच्यामध्ये धान्याचं क्षेत्र 4.8% आणि कडधान्याचं क्षेत्र 7.5% वाढलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजाराचा देखील प्रभाव आपल्याला इथे बघायला मिळतो. तो म्हणजे खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत परंतु आयातीचे प्रमाण वाढले आहे. डाळींच्या बाबतीतही कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधून आयातीमुळे देशांतर्गत किमती नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे. खतांची उपलब्धता आणि परिणाम हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या दृष्टिकोनातून चायनाची जी पॉलिसी आहे खतांबद्दलची ती पण आपल्याला इथे जोडणं महत्त्वाचं राहील का. आपण जर गेल्या काही दिवसातले आर्टिकल जर बघत असू किंवा तुम्ही जर वाचत असाल तर तुम्हाला हे आपोआप इथे काय होणार आहे कनेक्शन एस्टॅब्लिश होणार आहे. खतांचा तुटवडा, खतांच्या उपलब्धतेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वेळेवर खते न मिळाल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे अन्नधान्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात. म्हणजे ही खबरदारी म्हणून त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. दुसरं आर्टिकल जे होतं कालचं ते म्हणजे सॉईल ऑफ द नेशन. अशोक गुलाटी, लिओनार्डस वर्गट्स आणि रितिका जुनेजा यांनी ते लिहिलेलं आहे. मृदा आरोग्याची गरज, भारतातला पीक उत्पादन आणि मानवी पोषण सुधारण्यासाठी खतांच्या अंधाधुंद वापराकडून विज्ञान आधारित आणि संतुलित मृदा पोषण स्थापनाकडे वळण्याची नितांत गरज आहे. थोडक्यात काय तर सॉईल मॅनेजमेंट आहे ना, सॉईल हेल्थ मॅनेजमेंट म्हणूयात आपण, मृदा आरोग्य आणि त्याची काळजी. मग हा प्रामुख्यानं कुठे येतो हा प्रश्न तर आपल्याला जे ॲग्रिकल्चर पार्ट आहे आपल्या मेन्सचा GS3 मधला मेन्सचा जो सिलेबस आहे तिथे आपल्याला हा पार्ट बघायला मिळतो. भारतीय जमिनीची स्थिती काय बघा तर भारतातील जमिनीचे आरोग्य अत्यंत चिंताजनक आहे. सॉईल हेल्थ कार्ड योजनेनुसार देशातील 92% जास्त जमिनीत सेंद्रिय कर्बची कमतरता आहे, ऑर्गॅनिक कार्बनची कमतरता आहे. आता इथे आणखीन एक मुद्दा आलेला आहे की जो तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे बघा. सॉईल हेल्थ कार्ड है ना,
मग हे सॉईल हेल्थ कार्ड जे आहे ही योजना काय आहे त्याचा पण आपल्याला अभ्यास करणं किंवा त्याची माहिती गोळा करणं इथं आपल्याला गरजेचं राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बनची पण आपल्याकडे कमतरता आहे. मग ऑर्गॅनिक कार्बन असेल तर मग त्याच्यामुळं आपल्याला जमिनीची सुपीकता जी आहे ती चांगली राहते आणि आपल्याला जे पिकामधून उत्पन्न मिळणार आहे ते सुद्धा चांगलं मिळतं. तसेच 85% 85% जमिनीत नायट्रोजन आणि 49% जमिनीमध्ये फॉस्फरसची कमतरता आहे. आता ह्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर NPK ही प्रमुख मॅक्रोन्यूट्रियंट्स आपल्याला माहिती आहेत की जी वनस्पतीसाठी किंवा कुठल्याही वनस्पतीसाठी गरजेची असते. त्याच्यामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला नायट्रोजन हा युरियाच्या रूपात देताना आढळून येतो किंवा बघायला मिळतो आणि त्याचा वापर पण सर्रास होतो. आणि असं जरी असलं तरीसुद्धा नायट्रोजनची कमतरता जाणवते. तर हा थोडासा म्हणजे आपल्याला म्हणजे हा गहन प्रश्न आहे थोडक्यात. कारण आपण नायट्रोजनस फर्टिलायझर्सचा वापर पण आपण जास्त देतो आहे, त्याच्यावरती सबसिडी पण आपल्याकडे प्रचंड दिली जाते. रादर नायट्रोजन फर्टिलायझरवर दिली जाणारी सबसिडी हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आपल्याला बघायला मिळतो. आणि असं असूनसुद्धा 85% जमिनीत नायट्रोजनची कमतरता आहे, 49% जमिनीमध्ये फॉस्फरसची कमतरता आहे. तर हे थोडंसं चिंताजनक असं स्वरूप आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जर आपण बघायची म्हटलं तर मग सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे कोणती, तर मायक्रोन्यूट्रियंट्स, झाडांना जे अल्पशा प्रमाणात लागतात पण जे गरजेचेच असतात, जसं की झिंक आहे, बोरॉन आहे, आयर्न आहे. तर ह्या मायक्रोन्यूट्रियंट्सची पण कमतरता किंवा मॉलिब्डेनम असते, कॉपर असते, है ना, असे अनेक मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. तर ह्यांची पण कमतरता मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर मानवी आरोग्यावर परिणाम काय, तर आरोग्यावर परिणाम जमिनीतील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे पिकांचे उत्पादन कमी होते आणि धान्याची गुणवत्ता घसरते. हेच धान्य खाल्ल्यामुळे मानवामध्ये कुपोषणाची समस्या देखील वाढते. पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम काय, तर पर्यावरणीय चिंता, युरियासारखे नायट्रोजनयुक्त खतांच्या अतिवापरामुळे नायट्रस ऑक्साईड वायूंचे उत्सर्जन होते, जो एक शक्तिशाली ग्रीनहाऊस वायू आहे आणि जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा, नायट्रोजनयुक्त खतांच्या अतिवापरामुळे तो अतिवापर पण करतोय तरी नायट्रोजनची कमतरता आहे. म्हणजे हा थोडासा विरोधाभास आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. उपाययोजना आणि सुधारणा, मग काय केलं पाहिजे बघा, मृदा परीक्षण केलं पाहिजे, सॉईल टेस्टिंग लॅब्स असतात बऱ्याचशा, सरकारने पण ह्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना. मग ते केल्यामुळं काय होतं, तर त्या जमिनीमध्ये किंवा त्या मातीमध्ये कोणती मूलद्रव्ये आहेत किंवा कोणती मूलद्रव्ये नाहीत हे आपल्याला कळतं. त्यामुळं आपण खतांचा वापर जो आहे तो संतुलित पद्धतीनं करू शकतो. ते करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे केवळ पिकांचे उत्पादनच वाढणार नाही तर मानवी आणि पर्यावरणीय आरोग्य देखील सुधारेल. तर अशा आशयाचं हे आर्टिकल आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर तिसरं जे आर्टिकल आहे ते म्हणजे अनलॉकिंग इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीवरती भारतामध्ये गुंतवणूक कशा पद्धतीनं वाढतीये किंवा वाढवू शकतोय, तर त्याच्यासंबंधी हे आर्टिकल सच्चिदानंद शुक्ला यांनी लिहिलेलं आहे. जागतिक गुंतवणुकीत घट झालेली आहे. विकसनशील देशांमध्ये येणाऱ्या परकीय थेट गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे आपल्याला बघायला पण मिळते. गेल्या काही महिन्यांपासून भारतामधून सुद्धा जी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आहे FDIच्या स्वरूपात किंवा FIIच्या स्वरूपात, ज्याला आपण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणतोय, ठीक आहे, किंवा FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता FDI आणि FII मध्ये काय फरक आहे हे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आणि FPI ही पण एक संकल्पना वापरली जाते. मग जे शिकलेले आहेत माझ्याकडून त्यांनी सांगा ह्याच्यात मधला फरक. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये ऑफकोर्स. ठीक आहे. मग हे कमी झालेलं आहे. मग ह्याचं काय कारण आहे, तर जागतिक बँकेच्या मते गेल्या वर्षी विकसनशील अर्थव्यवस्थांमधील निव्वळ FDI 21% घसरली आहे. भारतामध्ये काय परिस्थिती, आता हे मध्ये हिंदी का दिसते, तुम्ही प्रश्न विचाराल की सर हे टायटलमध्ये हिंदी का दिसते. तर साधी गोष्ट आहे बघा की हे जे काही आपण ट्रान्सलेशन किंवा हे जे काही मराठीमध्ये घेतलेले त्याच्यासाठी आपण AIचा वापर केलेला आहे. ठीक आहे. आणि AIचा वापर जिथे आहे तिथे आपल्याला थोडं मध्ये आधे कुठेतरी काहीतरी अशा पद्धतीनं गोष्टी दिसून येतात. त्यामुळे थोडंसं आपल्याला ते समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. भारत में FDI की वर्तमान स्थिती, म्हणजे भारतात काय परिस्थिती आहे बघा. भारतामधील FDIची स्थिती, भारताच्या निव्वळ FDIमध्येही मोठी घट झाली असून तो गेल्या 2 दशकातील निच्चांकी पातळीवर म्हणजेच 0.33
अब्ज डॉलरवरती पोहोचलेला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणुकीची परतफेड, ठीक आहे, रिपॅट्रिएशन ज्याला म्हणतोय आपण, आणि निर्गुंतवणूक डिसइन्व्हेस्टमेंट वाढली आहे. ठीक आहे. मग भारतातून बाहेर गुंतवणूक जाणं, ठीक आहे, किंवा जे आलेली गुंतवणूक आहे त्याचा परतावा देणं आणि जी केलेली गुंतवणूक आहे ती निघून जाणं, हा एक मुद्दा आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टींमुळं आपल्याला भारतामध्ये FDI कमी झालेला बघायला मिळतो आहे. तसं जरी असलं तरी भारताची स्थिती तुलनेनं मजबूत आहे असं ऑथरचं म्हणणं आहे. मोठी देशांतर्गत बाजारपेठ, भूराजकीय बदल है ना, उदाहरणार्थ चीनवरील अवलंबित्व कमी करणे आणि सरकारने केलेल्या सुधारणांमुळे भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण बनलेला आहे. अधिक FDI आकर्षित करणे केली उपाय. आता काय करता येईल आणखीन FDI घेण्यासाठी? तर अधिक FDI आकर्षित करण्यासाठी भारताला धोरणात्मक स्पष्टता, नियामक सुलभता म्हणजे डिरेग्युलेशन म्हणतोय आपण ज्याला, ठीक आहे, व्यापार करार आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. बघा, हे जे मुद्दे असे या पद्धतीने जे मुद्दे दिलेले असतात ना, तर हे मुद्दे आपल्याला उत्तरामध्ये काय केलं पाहिजे किंवा वे फॉरवर्ड म्हणून लिहिता येतं किंवा लिहिण्यासाठी खूप सोयीचं असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. मग त्यानंतर भविष्य की संभावना आहे काय काय, म्हणजे भविष्यात काय आणखीन शक्यता आहे. बघा, भविष्यातील दृष्टिकोन, भारताची लोकसंख्या, डिजिटल प्रगती आणि लोकशाही प्रणाली ही गुंतवणूकदारांसाठी मोठी ताकद आहे. त्यामुळेच आपण चीनशी कॉम्पीट करण्याची अपेक्षा बाळगली जाते. निवेशकों विश्वास, म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत त्यांना पण विश्वास आहे. धोरणांमध्ये स्पष्टता आणि सातत्य ठेवल्यास गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल आणि देशात गुंतवणुकीचा ओघ वाढण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीने एकंदरीत FDIचं चित्र जे आहे ते उभं केलेलं आहे. पुढचं जे आर्टिकल आहे ते इरॅटिक रेन, हाय बेस ड्रॅग, एप्रिल जून पॉवर यूज इन 8 आउट ऑफ 10 टॉप कन्झ्युमिंग स्टेट्स. म्हणजे थोडक्यात हे ह्या स्टेट्समध्ये, वेगवेगळ्या स्टेट्समध्ये जे पॉवर यूज आहे त्याच्याबद्दलचं हे ॲनालिसिस इथं दिलं गेलेलं आहे. अग्गामवालिया यांनी हे लिहिलेलं आहे. वीज वापरात घट, देशातील सर्वाधिक वीज वापरणाऱ्या 10 राज्यांपैकी 8 राज्यांमध्ये आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल जून 2024 वीज वापराच्या वाढीचा वेग मंदावला आहे. देशभरातील एकूण वीज वापरात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.4% घट झाली आहे. ठीक आहे. मग त्याची कारणं काय काय आहेत? घटीची कारणे, या घटीमागे 2 मुख्य कारणे आहेत. अनियमित पाऊस आणि मागील वर्षीचा उच्च आधार म्हणजे हाय बेस, म्हणजे मागच्या वर्षी जास्त वापर होता म्हणून तो बेस इफेक्टच त्याचा हाय आहे आणि त्या तुलनेत मग आपण आता नॉर्मल यूज केला तरी ते कमी वापर होतोय असं दिसतंय. एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे थंड हवेची गरज कमी झाली, ज्यामुळे विजेचा वापर कमी झाला. म्हणजे आपल्यालाही माहिती आहे बघा, यावेळी साधारणपणे एप्रिलपासूनच पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळं एप्रिल मेपासूनच पाऊस आपल्याला बघायला मिळाल्यामुळं फार ACची गरजसुद्धा लागलेली नाही. राज्यानुसार स्थिती, महाराष्ट्रात वीज वापरात किरकोळ घट झाली आहे 0.7%, उत्तर प्रदेशात मोठी घट आहे -5.6%. ठीक आहे. केवळ पंजाब 8.2 आणि गुजरात 0.4 या राज्यांमध्ये वीज वापरात वाढ झाली आहे. जूनमध्ये सुधारणा काय, तर जून महिन्यात देशभरात मान्सून दाखल झाल्यामुळे आणि तापमान वाढल्यामुळे विजेच्या मागणीत पुन्हा वाढ झाली आहे. वीज दीर्घकालीन वाढ, या तिमाहीत घट झाली असली तरी आर्थिक वर्ष 2022 पासून भारताच्या वीज वापराचा चक्रवाढ वार्षिक वाढदर 7% राहिला आहे, जो देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजेला दर्शवतो. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे आर्टिकल का महत्त्वाचं आहे किंवा ह्याचा संबंध सिलेबसशी कुठे आहे, तर आपल्या सिलेबसला बघा रिसोर्स मोबिलायझेशन अशाचा एक टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही जी न्यूज आहे किंवा हा जो कॉन्सेप्ट आहे ते कुठे ना कुठे आपल्याला माहितीसाठी म्हणून किंवा डेटा म्हणून वापरता येऊ शकतो, जरी डायरेक्टली आपल्याला त्यासंबंधी प्रश्न आला नाही तरी. ठीक आहे. त्यानंतर आता हे झाले कालचे आर्टिकल्स सगळे. आता आपण आजच्या ज्या रिलिव्हंट आर्टिकल्स आहेत त्याच्याकडे बघूयात. ठीक आहे. मग त्यातलं पहिलं जे आर्टिकल आहे तर तसं बघायला गेलं तर हे पॉलिटी किंवा ॲडमिनिस्ट्रेशन म्हणू आपण, पॉलिटी ॲडमिनिस्ट्रेशन आणि इकॉनॉमिक्स या दोन्हीच्या कॉमन पॉईंट्सवरती आलेलं आर्टिकल आहे. सिलेक्ट कमिटी ऑन इन्कम टॅक्स बिल 2025 रिपोर्ट टेबल्ड इन लोकसभा, हाऊस पॅनल रिटर्न इन्कम टॅक्स बिल प्रोव्हिजन्स ऑन डिजिटल सर्च अँड सीझर. ठीक आहे. आता हे काय आर्टिकल आहे किंवा ह्याच्यातल्या कुठल्या तरतुदींवरती आक्षेप आहे, चिंता आहे, तर ह्या गोष्टींबद्दल इथं माहिती दिली आहे. ठीक आहे.
आडनाव इथं काहीतरी वेगळं असेल बरं का, आंचल म्हणूयात आपण ऑथर्स. ठीक आहे. विधेयकातील तरतुदी काय आहेत परत, एका संसदीय निवड समितीने पार्लमेंट सिलेक्ट कमिटीने प्रस्तावित आयकर विधेयक 2025मधील डिजिटल शोध, डिजिटल सर्च आणि जप्ती संबंधित तरतुदींवर आक्षेप घेत त्या फेरविचारासाठी परत पाठवले आहेत. ठीक आहे. म्हणजे ह्या गोष्टी पुन्हा पाठवल्या ज्याच्यावर आता पुन्हा परत विचार. मग आता ह्याच्यामध्ये पॉलिटीचा विचार जर केला तर मग ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस इन्वॉल्ड आहेत ह्याचा तुम्ही विचार करा. ठीक आहे. मग त्याच्याबद्दल चिंता कुठल्या आहेत तर गोपनीयतेबद्दल चिंता. प्रस्तावित विधेयकात कर अधिकाऱ्यांना लोकांची डिजिटल उपकरणे, सोशल मीडिया खाती आणि व्हॉट्सअपसारख्या एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवर शोध घेण्याचे अमर्यादित अधिकार देण्यात आले होते, की मग ज्याच्यामुळं काय आहे तर तुमची जी गोपनीयता आहे, ज्याला पर्सनल प्रायव्हसी जे म्हणतो आपण, तर ती व्हायोलेट होण्याची, भंग होण्याची शक्यता इथे बघायला मिळते आणि त्याच्याबद्दल चिंता इथं व्यक्त केलेली आहे. समितीने या तरतुदी गोपनीयतेच्या अधिकारासाठी, राईट टू प्रायव्हसी, धोकादायक असल्याचे म्हणले आहे. गैरवापर टाळण्यासाठी उपाय काय, अधिकारांचा गैरवापर टाळण्यासाठी सूचना. समितीने शिफारस केली आहे की डिजिटल शोधाची व्याप्ती मर्यादित असावी आणि ती फक्त प्रकरणाच्या मूळ विषयापुरतीच मर्यादित ठेवली पाहिजे. ठीक आहे. ज्याच्याबद्दल आपण तीच तपासणी करतोय त्याच्याबद्दलच तपासणी करणं अपेक्षित आहे, पण ते किती काटेकोरपणे पाळलं जाईल ह्याच्यावरती पुन्हा शंका आहे, त्यामुळं ते पुन्हा परत पाठवलेलं आहे. तसेच वकील, डॉक्टर यांच्यासारख्या व्यावसायिकांबाबतच्या गोपनीय संवादाचे संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. मग ते म्हणतात ना डॉक्टर पेशंट प्रिव्हिलेज किंवा ॲटर्नी क्लायंट प्रिव्हिलेज, अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोपनीय संवादाचे संरक्षण करणं गरजेचं आहे. तशी कायदेशीर अधिकारच व्यक्तीला प्राप्त झालेले असतात. म्हणजे तुम्ही कायदेशीर अधिकारांवरती सुद्धा गदा आणली जाते इथे या तरतुदींच्या माध्यमातून. तर बेसिकली हा सगळा तुमचा पॉलिटीचा पार्ट तुम्ही इथं बघून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता इकॉनॉमिक्सच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे तर ह्याच्यामध्ये काय काय शिफारशी दिल्या आहेत. सर्व प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांना, ठीक आहे, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो आपण, मग त्या धार्मिक असोत वा नसोत, मिळणाऱ्या अनामिक देणग्यांवर 30% कर लावावा असं त्याच्यावरती एक शिफारस आपल्याला बघायला मिळायची. जे करदाते आयकर विवरणपत्र भरण्यास पात्र नाहीत परंतु त्यांचा TDS कापला गेला आहे त्यांना परतावा मिळण्याची प्रक्रिया सोपी करावी. धार्मिक धर्मादाय ट्रस्टना मिळणाऱ्या अनामिक देणग्यांवरती कर सवलत पुन्हा सुरू करण्याचा विचार करावा. तर अशा आशयानं त्याच्या शिफारशी आपल्याला बघायला मिळतात. तर एकंदर प्रामुख्यानं हे पॉलिटी आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टिकोनातून हे दिसणारं आर्टिकल आहे, पण आपल्याला इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून म्हणजे टॅक्सेशन पॉलिसीच्या दृष्टिकोनातून आपल्याला ते इकॉनॉमिक्सकडे वळवता येऊ शकतं. आणि आजचं शेवटचं आर्टिकल जे आहे की ते म्हणजे गव्हर्मेंट कलेक्टेड 437 करोड ॲज इन्कम टॅक्स फ्रॉम क्रिप्टो इन FY 24-22 म्हणजे हे आजचं आर्टिकल आहे. आता हे तुम्हालाही माहिती असेल की मागच्या वर्षी गव्हर्मेंटनी काय केलं होतं तर क्रिप्टो करन्सीवरती टॅक्स चालू केलेला होता, फ्लॅट 30%. ठीक आहे. मग त्याचंच एक विवरण जे आहे ते इथं आपल्याला बघायला मिळतं आहे. क्रिप्टोमधून कर संकलन. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023-24मध्ये क्रिप्टो करन्सी किंवा व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेतून झालेल्या नफ्यावर 437 कोटींचा आयकर गोळा केला आहे. मागच्या वर्षी तुलनेत तिथे वाढ झालेली आहे. मागील वर्षापेक्षा ही रक्कम लक्षणीयरित्या मोठी आहे किंवा त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. 2022-23मध्ये सरकारने क्रिप्टोमधून 269 कोटींचा महसूल वसूल केला होता. मग ह्याचा नियम काय, मागच्या वर्षी नाही तर 2022ला हा नियम सरकारने लागू केलेला होता. कराचे नियम काय आहेत तर सरकारने 1 एप्रिल 2022पासून क्रिप्टो करन्सी व्यवहारातून होणाऱ्या नफ्यावर 30% सरळ कर, फ्लॅट टॅक्स लागू केला आहे. फ्लॅट टॅक्स म्हणजे अशी काही कन्सेप्ट नाही, फ्लॅट म्हणजे सरसकट लागू केला म्हणून त्याला फ्लॅट टॅक्स म्हटलं आहे. याशिवाय 1 जुलै 2022पासून अशा व्यवहारांवर 1% TDS देखील लागू करण्यात आलेला आहे. TDS म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. ठीक आहे. नुकसान के लिए नियम. आता तोट्याबद्दलचा नियम काय की क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीत झालेला तोटा हा इतर कोणत्या उत्पन्नातून वजा करण्याची किंवा तो पुढील वर्षासाठी पुढे नेण्याची परवानगी नाही. मग ही कन्सेप्ट काय असते, कॅरी फॉरवर्ड म्हणा किंवा ऑफसेट म्हणा किंवा सेट ऑफ म्हणतोय आपण, तर ते काय असतं तर बेसिकली बघा, नॉर्मली समजा माझा बिझनेस आहे आणि यावर्षी मला बिझनेसमधनं 1 कोटीचा तोटा झाला तर तो तोटा मी काय करू शकतो, पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करू शकतो आणि पुढच्या वर्षीच्या नफ्याच्या अगेन्स्ट त्याची ॲडजस्टमेंट करू शकतो, ज्याला आपण कॅरी फॉरवर्ड म्हणतो. किंवा माझे 2 बिझनेसेस आहेत, एका बिझनेसमधनं मला 1 कोटी नफा झाला, एका बिझनेसमधनं 1 कोटी तोटा झाला, तर मी काय केलं की ज्या बिझनेसमधनं मला नफा झाला होता त्या बिझनेसचा नफा ज्या बिझनेसमधनं मला लॉस झाला होता त्याच्या अगेन्स्ट सेट ऑफ करून टाकलेला आहे.
तर ही मुभा युजली बिझनेसेसमध्ये दिली जाते, ठीक आहे. पण क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीमध्ये असं कुठलंही अशी कुठलीही सुविधा जी आहे ती दिली जाणार नाही. म्हणजे क्रिप्टोकरन्सीमधनं जर तोटा झाला तर तो कुठल्याही इतर नफ्याच्या अगेन्स्ट सेट ऑफ किंवा ॲडजस्ट केला जाणार नाही, किंवा या वर्षीचा तोटा तो पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करतो असं सुद्धा केलं जाणार नाही, ठीक आहे. तर या आशयाचं हा नियम आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे आजचे आर्टिकल्स आपले संपलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा उद्या भेटूया अशाच पद्धतीनं रिलिव्हंट इंडियन एक्सप्रेसमधले जे इकॉनॉमिकच्या संदर्भात महत्त्वाचे जे आर्टिकल्स आहेत त्याची मराठी समरी घेऊन. थँक्यू व्हेरी मच.